वर्धा शहरालगत असलेल्या रोठा परिसरात एका 12 वर्षाच्या बालिकेचा दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली। या बालिकेचा बलात्कार करून खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। घटना अतिशय दुर्दैवी आणि निंदनीय आहे। पोलीस प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन गुन्हे देखील नोंदवले आहे। 3 जणांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे। हा प्रकार लवकरात लवकर फास्ट ट्रॅक मध्ये घेण्यात यावा व पीडितांना न्याय देण्यात यावे अशी मागणी आमदार राजेश बकाने यांनी गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्याकडे केली आहे। असं आहे की माझ्या मतदारसंघामधलं रोठा नावाचं गाव, त्या ठिकाणी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला आणि तिचा खून करण्यात आला। आणि तो विषय झाल्यानंतर काही कार्यकर्त्यांचा मला फोन आला। मी सिव्हिल हॉस्पिटल वर्धा येथे गेलो आणि त्या कुटुंबाची भेट घेतली, त्यांची व्यथा जाणून घेतली। आणि ती व्यथा जाणून घेतल्यानंतर मी या जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री आणि जे गृहमंत्रीसुद्धा आहेत सन्माननीय पंकजी भोयर यांच्यासोबत संपर्क केला आणि त्यांना SITची मागणी केली आणि त्या ठिकाणी ही केस फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालावी या संदर्भात सुद्धा मी मागणी केली। SIT 2 तासात गठीत करून हा तपास SITकडे देण्यात आला आणि आरोपीला सुद्धा आताच मला SPंचा फोन होता की आरोपीसुद्धा अरेस्ट झालेला आहे आणि त्याला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नेऊन त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहे। ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे। वर्धा जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र या घटनेमुळे हादरला। आम्ही पोलिसांना सुद्धा सूचना दिल्या की असा कुठेही प्रकार घडायला नको, या बाबतीत सतर्कता बाळगायला पाहिजे। की भारतीय संविधानामध्ये असे कायदे नाहीत। पोलीस पोलिसांचं काम करतील, कोर्ट कोर्टाचं काम करेल आणि आमची ही भावना तीच आहे की अशा नराधमांना ही शिक्षा व्हायलाच पाहिजे। आम्ही फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ती केस चालवून त्या नराधमाला फाशीच्या तख्तापर्यंत पोचू। असं आहे की साहजिक आहे, ह्या भावना लोकांच्या आहेत आणि ज्या प्रकारे त्या मुलीवर अत्याचार करून निगरून हत्या झाली, कोणीही साहजिक भावना व्यक्त करतीलच। पण मी या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय पंकजी भोयर यांच्यासोबत बोलून, पोलीस अधीक्षक अग्रवाल यांच्यासोबत बोलून IGला सुद्धा बोलावलं आणि याचा तपास SITकडे दिला। 100% आरोपीला या ठिकाणी शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही।